राहुल गांधी यांच्या लेखाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखानं उत्तर दिलंय। महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग झालंय असा आरोप राहुल गांधींनी केला होता आणि जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात, सामान्य जनांचा अपमान करणार तर जनता माफ करणार नाही, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना लेखातून दिलंय। पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे दोघंच 2-1 अशा पद्धतीने निवडणूक आयुक्त निवडू शकतील अशी व्यवस्था केली। तिसऱ्या विरोधी पक्ष नेत्याच्या मताला फारसं महत्त्व ठेवलं नाही। सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाऐवजी कॅबिनेट मंत्र्याला स्थान देण्याचा निर्णय संशयास्पद आहे। 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारनं थेट नियुक्त केले। आतापर्यंतचे 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले। पहिल्यांदा मोदींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 8,98,00,000 मतं होती। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या होती 9,29,00,000 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदार झाले 9,70,00,000। मग 2019 ते 2025 या 5 वर्षात 31,00,000 मतदार वाढले। मग 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा या 5 महिन्यात 41,00,000 मतदार कसे वाढले? मतदार वाढीचा विषय समजून घ्या। युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते। 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते। 2014 ते 2019 या काळात 63,00,000 नवीन मतदार, तर 2009 ते 2014 या काळात 75,00,000 नवीन मतदार, यासह 2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार जोडले गेलेत। म्हणजेच 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडलं असं अजिबात नाही। ताउम्र राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पोछते रहे। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। तर निवडणूक आयोग त्याचं उत्तर देत नाही, त्याचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस देतात आणि तो संपूर्ण गोंधळलेला अशा परिस्थितीत लिहिला आहे। विचारलेले प्रश्न काय, आपण सांगता काय? रामशास्त्री प्रभुणेच्या बाण्यामध्ये त्यांनी असल्याचा आविर्भाव केला, मात्र रामशास्त्री प्रभुणे नाहीत, तर एकंदर देवेंद्र फडणवीसांचा कारभार जो आहे हा घाशीराम कोतवालांसारखा आहे। आमच्या नेत्याला, आमच्या पक्षाच्या व्यक्तीला त्या संदर्भामध्ये त्यांनी जो उल्लेख केला तोही कुठेतरी त्यांचा एक केविलवाना प्रयत्न आहे। तर एकंदरीत त्यांचा जो लेख आहे हा सावरासावर करण्याचा हा प्रयत्न आहे। कुठून तरी अमित शहांनी त्यांना सांगितलं असेल की लगेच तुम्ही या लेखचं उत्तर लेखाने द्या, तर तसा त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे। पेशाने ते वकील आहेत, त्यामुळे खुनी माणूस असला, चुकीचा जरी माणूस असला तरी त्याची बाजू मांडण्याचं कौशल्य त्यांच्याजवळ आहे। याचा अजून लेखाने उत्तर देण्याचं काही याला आवश्यकता नाही। देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी या विषयावर तुम्ही कसे जिंकलेला आहात हे अख्ख्या जगाला माहिती आहे। एकनाथ शिंदे 10 ते 15 जागा जिंकू शकत नव्हते फार तर, आणि अजित पवार सुद्धा त्याच रेंजमध्ये असताना ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाला जागा वाटप केलं या लोकांनी, निवडणूक आयोगाने केलेलं जागा वाटप आहे की त्यांना एवढ्या आणि त्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मतदान केंद्रावरती ज्याला सेटिंग म्हणतात राहुल गांधी, ते केलेलं आहे। राहुल गांधींच्या कालच्या लेखानं म्हणा, कालच्या भूमिकेनं म्हणा, चिंतेचं वातावरण निर्माण झालं। एक आमच्या विरुद्ध तुफान आणण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी, त्यात ते सक्सेस झाले। त्यांना 31 लोकसभा जिंकता आल्या, पण मात्र 4 महिन्यातच जनतेला, महाराष्ट्र जनतेला कळलं की काँग्रेस पार्टी झूठ आहे, फरेब आहे, काँग्रेस पार्टी ही बेईमान आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीला 33,00,000 मतं काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे कमी झाले आणि भाजपा महायुतीचे मतं 69 लाखांनी वाढले। 3,17,00,000 मतं मिळाले, कारण लोकांनी झूठचा बदला घेतला।